आहे. नारद महर्षी देवाकडे आले आणि देवाला म्हणतात, देवा त्या विश्वमोहिनी सोबत मला विवाह करायचा आहे आणि विश्वमोहिनी सोबत विवाहासाठी मला सुंदर व्हायचं, मला सुंदर करा. देवही मोठा चतुर. देवाच्या लक्षात आलं की आरा नारद बिघडलं म्हणले. नुसतं ओरडत होतं, काम जिंकला काम जिंकला काम जिंकला. लागलं ना विश्वमोहिनीच्या मागे. भगवंतांनी थोडीशी नारदांची मजा घेतली. नारदाला सांगितलं, ठीक आहे जा, मी तुमचं शरीर पूर्ण सुंदर करतो. संपूर्ण शरीर सुंदर केलं, पण देवाने मात्र थोडीशी एक मजा घेतली. सगळं शरीर सुंदर केलं, पण तोंड मात्र माकडाचं केलं, बंदराचं केलं. याने गडबडीत कमीत कमी पट 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 ते जाऊन लवकर आरशाच्या समोर उभं राहावं. अशोक महाराज बोलले, या ठिकाणी आलेले आहेत, सर्वांचं स्वागत. नारद महर्षीने घाई गडबडीमध्ये आरशात पाहिलं नाही. आणि लक्षात ठेवा, आरशात पाहिलं पाहिजे. मी काल सांगून गेलो होतो, चालता जाते का वाक्य बोललो होतो, रामकथा ही दर्पण कथा आहे. दर्पण माने आरसा. दर्पणचा अर्थ होतो आरसा. रामकथा ही आपल्याला दर्पणासारखी आहे. रामकथेला उपमा देत असताना तुलसीदासजी फोटोची उपमा देत नाहीत, प्रतिमाची उपमा देत नाहीत, तर दर्पणाची उपमा देत आहेत. दर्पण का? आरशाचं असं एक वैशिष्ट्य आहे, जे आहे आणि जसं आहे तसंच दाखवतो तो आरसा. फोटोच्या बाबतीत तसं नाही. फोटोच्या बाबतीमध्ये एकदम काळ्या रंगाचा माणूस सुद्धा गोरापान करता येतो. अगदी माझ्यासारख्या बसक्या नाकाचा माणूस सुद्धा नाकाडोळ्यात निट्यास करता येतो. फक्त फोटो काढताना वाकडा उभा करायचा. म्हणून लोक म्हणतात फोटोत वेगळीच वाटली. बस हे तुम्हाला सगळं पाठ आहे. फोटोचं वैशिष्ट्य आहे, फोटो सारखा लबाड नाही आणि आरशासारखा प्रामाणिक नाही. झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग. ओ जाती त्याला दबी जाती झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग. आरशाचं वैशिष्ट्य आहे, जे आहे ते दाखवतो. एक म्हातारी बाजारला गेली, कळमच्या बाजारात सकाळी सकाळी गेली. तिला आरसा घ्यायचा होता. पहिल्या दुकानात सकाळी सकाळी गेले. बघा, ते दुकानात आलेलं गिराईक शक्यतो सकाळी सकाळी परत पाठवत नाही. ते दुकानदाराची ते एक लक्ष्मी आहे, सकाळची भावनी असते. सकाळी सकाळी म्हातारीने ते आरसा पाहायचा, तोंड वाकडं करायचं आणि पुढच्या दुकानात निघून जायची. सकाळी 9 वाजता आलेली म्हातारी दुपारच्या 2 वाजेपर्यंत आरसेच बघत होती. त्या मार्केटमधले सगळे दुकानदार एकत्रित आले. म्हणले सकाळपासून हे आली, नाट लावून गेले. म्हणले एक बी गिराईक नाही झालं. त्याला बोलावून घेतलं, आजी सगळ्याचे आरसे पाहतेस आणि आरसा चांगला नाही म्हणून पुढं जातेस, नेमकं तुला कसला आरसा पाहिजे? ते म्हणले तुमचा एकही आरसा चांगला नाही. ते म्हणले काय झालं? तुमच्या एकाच्याही आरशामध्ये मी सुंदर दिसत नाही. दुकानदार म्हणले मग त्याला आम्ही काय करा? ते म्हणले बघा ना, मी 16 वर्षाचे होते तेव्हा किती सुंदर दिसत होते. दुकानदार म्हणले आरशाचा दोष नाही, हे तुझ्या थोबाडाचा दोष आहे. तुला किती आरसे, कुठले आरसे दाखवल्यावर तू सुंदर दिसणार आहेस? आरसा तुम्ही जसं आहे तसं दाखवणार आरसा, त्याच्यात बदल करत नाही. जे आहे ते दाखवणं हे काम आरशाचं आहे आणि जे आहे ते समाजाला सांगणं हे काम रामायणाचं आहे. म्हणून रामायण ही दर्पण कथा. म्हणून आरशात पाहिलं पाहिजे. मी आरशात पाहू नका असं म्हणणार नाही, फक्त कथेत पाहू नका. आरसा पाहिला पाहिजे. आरसा कशासाठी? आपल्या चेहऱ्याला कुठंतरी काळं लागावं, मग ते आपण बघावं, बघून आपल्याला कोणीतरी हसावं, मग ते आपण पुसावं, हे सगळं टळावं, म्हणून आरसा. हे सांगू, चेहऱ्याला काळं लागावं आणि लागलेलं काळं आपल्याला दिसावं, मग ते आपण पुसावं, याच्यासाठी आरसा. पुढे बोलू का?
चेहऱ्याला काळं लागण्यानंतर पुसण्यापेक्षा चेहऱ्याला काळं लागणारच नाही याची काळजी घ्या, हे खरं रामायण आहे. आपल्या जीवनाला आपण म्हणतो ना, तोंडाला काळं लागणे म्हणा किंवा आपल्या आयुष्याला कलंकित करण्याची कृती आपल्या जीवनातून कधी होऊ द्यायची नाही. आरशासमोर राहिलं की माणसं प्रामाणिकपणे लक्षात ठेवा. आरशात दुसऱ्याला दिसतं की नाही माहीत नाही, पण आरशात मात्र स्वतःला दिसते. लक्षात ठेवा, आपण कसे आहोत हे दुसऱ्याला माहिती नाही, हे दुसऱ्याला कधी कळतही नाही, पण मी कसा आहे, माझं प्रतिबिंब काय आहे हे मात्र प्रत्येकाला स्वतःला जाणल्याशिवाय राहत नाही. माणसं सप्ताहाची पट्टी दिल्यानंतर, वर्गणी दिल्यानंतर स्पीकरमध्ये सांगायला लावतात, मी एवढी पट्टी दिली, एवढी पट्टी दिली. सगळ्या गावाला माहीत असतं एवढी पट्टी दिली. मला तर इथे आनंद वाटला की आमची ही जी संस्थान कमिटी आहे, कोणी मागायला जात नाही, पट्टीसुद्धा जाहीर करत नाहीत, पण अगदी एवढा मोठा आकडा जमा होतोय. खरोखर तुमच्या श्रद्धेला अगदी मानावं लागेल. या बाबतीत नक्कीच आपण टाळ्या वाजवण्यास पात्र आहात. आमच्या दादांनी, कार्यकर्त्यांनी जेव्हा सांगितलं आम्हाला की आम्ही कोणाकडे वर्गणीचं बुक घेऊन जात नाहीत, कोणाच्या दरवाजाला जात नाही, ज्याला इच्छा आहे इथे येतात आणि स्वतःहून देतात. काय श्रद्धा आहे महाराज या मारुतऱ्यावरती आपली. आपण दिलेली वर्गणी कदाचित गावाला कळेल, पण ते आपल्यालाच माहीत असते. बस स्टँडवर चोरून आणली का, सापडलेली आहे का, चोरून कशी, आपल्यालाच माहिती आहे ना. समाजाला आपले दोष दिसणार नाहीत, पण आपल्याला मात्र आपले दोष माहीत असतात. म्हणून आरशाच्या समोर मनुष्य प्रामाणिक असतो. म्हणून आरसा हे आपला प्रतिबिंब दाखवण्याचं काम करतोय. म्हणून आरसा पाहिला पाहिजे, माझा त्याला विरोध नाही, पण याचा अर्थ असं नाही की दिवस रात्र आरशाच्याच पुढे उभं राहावं. एवढंही आम्हाला आरशाचं महत्त्व अपेक्षित नाही. नारद महर्षी धावत धावत आरशात पाहिलं ना, आता गर्व होता ना, मी सुंदर झालोय. विश्वमोहिनीच्या त्या विवाहाचा कार्यक्रम होता. सर्व देवदेवता त्या कार्यक्रमाला आले होते, अनेक राजकुमार आले होते. आणि राजकुमार आल्यानंतर पहिल्या लाईनला जाऊन नारद महर्षी बसले. पहिल्याच लाईनला त्यांना असं वाटत होतं विश्वमोहिनी येणार आणि आता मी जगातला सुंदर पुरुष आहे, देवाने मला सौंदर्य दिले, ते माझ्या गळ्यामध्ये माळ घालणार, विश्वमोहिनी माझी पत्नी होणार, विश्वमोहिनी सोबत माझा संसार होणार. या अपेक्षेने, या आशेने नारद महर्षी पहिल्या रांगेत बसले. मध्येच थोडंसं उठतायत, पुन्हा बसतायत, थोडीशी वर मान करतायत, थोडेसे इकडे पाहतायत, थोडेसे तिकडे पाहतायत. बाकीचे देव म्हणायला लागले, एरवी शांत बसणारा नारद आज असा वेड्यासारखा का करायला लागला, कोणास ठाऊक. असं करता 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 नारद महर्षींच्या आणि विश्वमोहिनीच्या त्या विवाह सोहळ्यामध्ये विश्वमोहिनी येते. अनेक देवदेवता रांगेत उभ्या होत्या. विश्वमोहिनी नारदांच्या जवळ येते आणि नारदांच्या जवळ आल्यानंतर आता नारदांचा चेहरा तर एवढा खुल्ला महाराज, एवढा खुल्ला, असं वाटत होतं की आता आपलं जमणार. मला असं वाटतं की 2023 मध्ये बऱ्याच पोरांना असं वाटत होतं की आपण यावर्षी होणार. पण काळ गेला महाराज पोरायचा. मला बोलायचं पुढे त्या विषयावर. 10 वर्षापूर्वी पोराचा बाप असा तुंबलेल्या बैलासारखा चालत होता. ते इकडे तिकडे बघायला सुद्धा तयार नव्हते महाराज. त्यांना जर म्हटलं ना, मुलाचं लग्न बघू पुढच्या वर्षी, पण माझ्या परमेश्वराने पोरांच्या बापाचा काळ घालवला. आता काळ आलाय पोरींच्या बापाचा. पोराईचे बाप सकाळी उठल्या उठल्या पोरीच्या बापाला बळच राम करायला लागले. बळच काम नसताना उगच राम राम जय हरी, बरं का, बळच त्यांना वाटायला लागले देतात का काय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या तरुण पोरी आहेत ना, जेवढ्या कथेला बसलेल्या, तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोड विनंती करतो, तुमच्यासाठी काळ आला. एक काळ असा होता, पोरगी झाली की बापाला टेन्शन यायचं, मला 2 पोरी आहेत, मला 3 पोरी आहेत, त्यांचं लग्न कसं करावं, त्यांना कसं घर भेटेल, असा काळ, एक टेन्शनचा काळ होता. पण तो काळ गेला महाराज. आता पोरीचा बाप वजनात आहे, पोराचा बाप बळच म्हणतोय पोरगी देता का, पोरीचा बाप म्हणतो पोरगा काय शिकलंय. आणि ते जर म्हणलं असेल शिकत नाही, काय करताय, असं नच बाप म्हणत पुढच्या वर्षी बघू, पुन्हा बघू. पोरीच्या बापाचा काळ आलाय. माझ्या तरुण भगिनींनो, तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, एवढं वाक्य ऐका माझं. तुमच्यासाठी खूप चांगला काळ आलाय. बापही तुमच्यासाठी चांगलं स्थळ पाहणार आहे. फक्त छपऱ्या पोराच्या नादाला लागून तुम्ही पळून जाऊ नका, म्हणजे आपल्या बापाचं नाव सार्थक करा, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतरी कुठेतरी तारुण्याच्या मधामध्ये म्हणा किंवा अज्ञानामुळे कोणाच्या तरी मागं लागताना एकदा एखाद्या शेंबड्या पोराच्या मागं जाऊन पळता आणि मग तुमच्या बापाला आणि तुमच्या माईला मात्र 4 माणसामध्ये खाली मान घालावे लागते.
या गोष्टी बोलण्यासाठी मी धाडस करतोय महाराज. पण या गोष्टी आमच्या समाजाला सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमच्या लेकरांना, आम्ही आमच्या भगिनींना सांगायचं नाही तर कोणी सांगायचं. फक्त या गोष्टीचं भान ठेवा. तुमच्यासाठी खूप खूप चांगला काळ आज आलेला आहे. नारद महर्षी जेव्हा त्या सभेमध्ये उभे आहेत, अधूनमधून उठतायत, अधूनमधून बसतायत. विश्वमोहिनी आली. आल्यानंतर नारद महर्षींकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं नारदजींचं पूर्ण शरीर सुंदर आहे. शरीर सुंदर आहे पण तोंड मात्र बंदराचं आहे, माकडाचं आहे, वानराचं आहे. नारद महर्षीकडे तिने पाहिलं, थोडंसं तोंड वाकडं केलं, पुढे गेली आणि ती वरमाला तिने विष्णू भगवंताच्या गळ्यात घातली. विष्णू परमात्म्याच्या गळ्यात जेव्हा तिने वरमाळा घातली त्यावेळेला नारद महर्षींना राग आला. नारद महर्षी निराश झाले आणि निराश होऊन विश्वमोहिनीला विचारायला लागले, ज्या विष्णूच्या तू गळ्यामध्ये वरमाला घातली त्याच्यापेक्षा मी सुंदर आहे. पुन्हा एकदा विश्वमोहिनी म्हणते, जरा एकदा आरशात जाऊन तोंड पहा. आणि मग नारद महर्षी आरशामध्ये आपला चेहरा पाहतात तेव्हा लक्षात आलं की परमेश्वराने फार मोठी युक्ती केली आहे. आपलं सगळं शरीर सुंदर केलं पण तोंड मात्र माकडाचं ठेवलं, वानराचं ठेवलं. राग आला नारद महर्षींना. आणि नारद महर्षींना राग आला आणि रागाच्या भरामध्ये नारद महर्षींनी देवाला शाप दिला. देवा, एका स्त्रीसाठी तू मला वेडं केलं, एका स्त्रीच्या मागे धावायला लावलं. स्त्रीसाठी मी वेडा झालो, स्त्रीसाठी मी रडायला लागलो. माझा शाप आहे तुला, तू सुद्धा एका स्त्रीसाठी असाच रडत राहशील. आणि नारदांचा शाप भोगण्याकरता भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. तो अवतार म्हणजे श्रीराम अवतार आहे. त्यावेळेला जे दोन रुद्र होते ते रुद्र हसायला लागले. त्यांना शाप दिला, तुम्ही राक्षस व्हाल. आणि ते भगवान शिवाचे शिवगण होते, ते जे शिवगण होते त्यांना शाप दिला, तुम्ही राक्षस व्हाल. ते दोन राक्षस झाले. एकाचं नाव आहे रावण आणि दुसऱ्याचं नाव आहे कुंभकर्ण. नारद महर्षी म्हणाले देवाला, देवा, माझं शरीर तुम्ही सुंदर केलं पण तोंड मात्र बंदराचं ठेवलं. माकड तोंड्या मला केलं ना, तुम्हाला माकडाचा अपमान वाटतो का? पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही बायकोसाठी वेड होऊन फिरायला लागाल त्यावेळेला जोपर्यंत ही वानर तुमच्या मदतीला येणार नाहीत तोपर्यंत तुमच्या पत्नीचा किंबहुना तुमच्या स्त्रीचा शोध तुम्हाला लागणार नाही. हा नारदांनी दिलेला शाप भगवान विष्णू परमात्म्याला भोगण्याकरता, भगवान विष्णू परमात्म्याला तो शाप भोगण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार झाला. भगवान शिवजी पार्वतीला नारदांच्या शापाचं कारण सांगतायत. आणि त्यानंतर दुसरं कारण कोणतं आहे ऐका. अनेक कारण